Welcome students. Today's topic is the crystal structure in crystalline solids. Crystalline solid मध्ये असणार crystal structure जे त्याविषयी आपण बघणार आहे. बघा crystal structure जे काय असतं, या crystal structure मध्ये एक प्रकारचा 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असतं आणि हे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट समजून घेण्यासाठी आपल्याला क्रिस्टल लॅटिस कशाला म्हणायचे किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर कशाला म्हणायचे ते बघायचे. व्हॉट इज दिस क्रिस्टल स्ट्रक्चर? इट इज दी जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन 3 डायमेन्शनल पिरियडिक अरे. 3 डायमेन्शनलमध्ये किंवा 3 डायमेन्शनलमध्ये जे काही त्यांची अरेंजमेंट असते पार्टिकल्सची, त्याच पार्टिकल्सच्या जिओमेट्रिक अरेंजमेंटलाच आपण क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस असंही त्याला एक नाव आहे, या पद्धतीने ओळखतो. आता हे जे काही क्रिस्टल लॅटिस आहे याच्यामध्ये काय होतं की एक बेसिक पॅटर्न असतो आणि तो बेसिक पॅटर्न थोड्या वेळानंतर रिपीट होत चालतो. आता हा जो बेसिक पॅटर्न असणार आहे त्यालाच आपण युनिट सेल म्हणतो. म्हणजे छोटे छोटे युनिट सेलपासून हे सगळे क्रिस्टल लॅटिस बनलेले असतात. ही जे काही युनिट सेल आहे, युनिट सेल कशाला म्हणायचे बघा, इट इज दी स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ crystalline solid. I will again repeat what is meant by unit cell. It is the smallest repeating structural unit of a crystalline solid that is known as unit cell. जर तुम्ही बघितलं तर या फिगरमध्ये जो ब्लू कलरचा जो भाग आहे तो असणार युनिट सेल, आणि असे युनिट सेल च्या रिपिटेशनमुळे एक मोठं क्रिस्टलचं स्ट्रक्चर तयार होत असतं. आता हे जे युनिट सेल तुम्हाला दिसते, त्या युनिट सेलमध्ये काय असणार की एक युनिट सेल त्याच्या बाजूच्या युनिट सेल बरोबर त्याचे फेस, त्याचे एज आणि त्याचे कॉर्नर्स हे शेअर करत असतात. या संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये ते शेअर करतात आणि त्याचा जो काही शेप असणार युनिट सेलचा, छोटा जो शेप दिसतो तुम्हाला शेप, ह्या युनिट सेलचा शेप दॅट इज सेम ॲज दॅट ऑफ द शेप ऑफ क्रिस्टल. जर समजा आता इथं आपल्याला क्यूब शेप जर दिसत असेल तर ज्यावेळेस तो मोठा क्रिस्टल तयार होतो त्या क्रिस्टलचा शेप सुद्धा क्यूबिक असणार आहे. ही त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा, हे जी युनिट सेल म्हणतो आपण रिपीटिंग युनिट, तर सर्वसाधारणपणे त्याचे जे टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ युनिट सेल, देअर आर 4 टाईप्स. कशावर डिपेंड असणार बघा, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही पार्टिकल्स आहेत त्यानुसार ते स्ट्रक्चर डिपेंड असणार. आता अगोदर जर तुम्हाला ते क्रिस्टल लॅटिस सांगितलं, त्याच्यामध्ये एक पॉईंट म्हणजे एक पार्टिकल असं आपण कन्सिडर करतोय. इथं बघा, त्याचे जे 4 टाईप्स युनिट सेलचे, दॅट इज दी सिम्पल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल, देन बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड अँड बेस सेंटर्ड युनिट सेल्स. आपण जर 1 बाय 1 बघितलं तर बघा, पहिला जो आहे दॅट इज दी सिम्पल युनिट सेल. ह्या सिम्पल युनिट सेलमध्ये काय असणार, तर त्याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर तुमचं असं लक्षात येईल की इन दिस टाईप ऑफ युनिट सेल दी पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट दी कॉर्नर्स ऑफ क्यूब ओनली. ही जी काही युनिट सेल आहे, युनिट सेलच्या कॉर्नर्सलाच फक्त त्याचे पार्टिकल्स हे प्रेझेंट असणार. म्हणजेच त्याच्या इतर ठिकाणी कुठेही ते प्रेझेंट असणार नाही. फक्त त्याच्या एका क्यूबला 8 कॉर्नर्स असतात, अशा 8 कॉर्नरला हे पार्टिकल्स प्रेझेंट असतील. त्यानंतर फेस सेंट्रेड. फेस सेंट्रेडमध्ये काय असणार, सेकंड इज दी बॉडी सेंट्रेड. बॉडी सेंट्रेडमध्ये देअर इज 1 पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ बॉडी ऑफ दॅट युनिट सेल इन ॲडिशन टू दी 8 कॉर्नर पार्टिकल्स. 8 कॉर्नर पार्टिकलच्या व्यतिरिक्त अजून एक सेंटरमध्ये, बॉडीच्या सेंटरमध्ये अजून एक पार्टिकल तुम्हाला असलेला दिसेल. थर्ड इज दी फेस सेंट्रेड. फेस सेंट्रेडमध्ये काय असणार, इन फेस सेंट्रेड 8 particles at the corners as well as there are 6 particles at the face of, at the center of each face. आपल्याला माहिती आहे की एखाद्या क्यूबला 6 फेस असतात. ह्या 6 फेसला 6 ठिकाणी ते पार्टिकल्स असतील. अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असणार. देन लास्ट इज दी बेस सेंट्रेड. बेस सेंट्रेडमध्ये काय असणार, तर 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल्स
In addition to that, there are any two particles at any two opposite sides. कोणत्याही दोन ऑपोजिट फेसला फक्त दोन पार्टिकल्स असतील. ह्या पद्धतीचे 4 स्ट्रक्चर त्या ठिकाणी पॉसिबल असतात. आपण ह्या स्ट्रक्चर्स विषयी डिटेल्समध्ये पुढे बघतोच आहेत, परंतु एकंदर जर बघितलं तर ह्या पद्धतीचे युनिट सेलमध्ये 4 टाईप्स असतील. मॅथमॅटिकल ॲनालिसिसनुसार असं लक्षात आलं आहे की जवळपास 14 प्रकारच्या जे काही लॅटिसेस आहेत ते पॉसिबल आहेत आणि ह्या लॅटिसेसला पॅरवेज लॅटिसेस असंही म्हटलं जातं. आणि ह्या 14 प्रकारच्या लॅटिसेसमध्ये एकूण 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम असतील. जर तुम्ही बघितलं तर या 7 प्रकारच्या ज्या क्रिस्टल सिस्टीम आहेत त्या क्रिस्टल सिस्टीममध्ये म्हणजेच स्टार्टिंग फ्रॉम क्युबिक क्रिस्टल सिस्टीम, त्याच्यामध्ये पुन्हा हे काइंड्स ऑफ लॅटिसेस असणारच आहेत, परंतु मेन बेसिक क्रिस्टल सिस्टीम हे 7 असणार. दॅट इज क्युबिक सिस्टीम, टेट्रागोनल सिस्टीम, देन ऑर्थोरोम्बिक सिस्टीम, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक अँड लास्टली हेक्झॅगोनल. ह्या 7 सिस्टीममध्ये एकूण 14 प्रकारचे लॅटिसेस असतील. आपल्याला डिटेल्समध्ये फक्त वरची जी क्युबिक सिस्टीम आहे त्या क्युबिक सिस्टीममध्येच आपल्याला थोडंसं डिटेल्समध्ये बघायचं आहे या सिलेबसमध्ये. आणि जर आपण क्युबिक सिस्टीम जर बघितली तर क्युबिक सिस्टीममध्ये देअर आर 3 काइंड्स ऑफ युनिट सेल्स. क्युबिक सिस्टीममध्ये फक्त 3 प्रकारचे युनिट सेल आहेत. चौथी बेस सेंटर्ड त्याच्यात असणार नाही, तर वरच्या 3 प्रकारच्या सेल असणार. आता एका युनिट सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात हे आपण बघायचं आहे आपल्याला. बघा आता क्युबिक सिस्टीम कन्सिडर करतोय. क्युबिक सिस्टीममध्ये ऑल एजेस आर ऑफ इक्वल लेंथ अँड ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. हे त्याच्यामधलं त्याचं डायमेन्शन असणार. आता बघा आपण जर ह्या युनिट सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स जर आपल्याला बघायचे असेल तर सगळ्यात पहिलं जे ते म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल इज शोन बाय SC. स्मॉलमध्ये त्याला आपण SC ने दाखवतो. आता बघा याच्यामध्ये एकूण किती पार्टिकल्स असतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये सिंपल क्युबिक सेलमध्ये एकूण 8 पार्टिकल जे असतात. सिंपल म्हटल्यानंतर किंवा त्याला प्रिमिटिव्ह म्हटल्यानंतर 8 पार्टिकल्स 8 कॉर्नर्सला असणार. आणि आपण जर स्ट्रक्चर बघितलं असेल तर प्रत्येक जो काही युनिट सेल आहे हा जवळपास त्याच्या नेबरिंगच्या 7 युनिट सेलला हा अटॅच असतो. म्हणजेच प्रत्येक जो काही पार्टिकल आहे हा याचं कंट्रीब्युशन एकूण 8 क्यूब्समध्ये असणार आहे किंवा 8 युनिट सेलमध्ये असणार आहे. मग त्या एका पार्टिकलचं एका विशिष्ट युनिट सेलमध्ये कंट्रीब्युशन किती असणार? फक्त 1/8. दॅट मीन्स टोटल नंबर ऑफ कंट्रीब्युशन इन दॅट युनिट सेल इज 1/8 मल्टिप्लाइड बाय 8 कॉर्नर्स. 8 कॉर्नर्स आहेत. 1/8 इंटू 8 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे एका युनिट सेलमध्ये सिंपल युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल असणार. नंबर ऑफ पार्टिकल इज 1. सिमिलरली इन बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल इट इज शोन बाय BCC. ह्या बॉडी सेंटर्ड क्युबिक सेलमध्ये एक मध्ये जो असणार आहे बॉडीमध्ये तो एक युनिट सेल, एक पार्टिकल, त्याच्यात तो कोणाशी कंट्रीब्यूट केला जाणार नाही. तो पूर्णपणे त्याच युनिट सेलचा असणार. प्लस जे 8 कॉर्नरला जे आहेत त्यांचं जर आपण कंट्रीब्युशन बघितलं 1/8 इंटू 8 इट इज 1 लाईक दॅट सिम्पल सेल. ते 1 असणारच. एक्स्ट्रा कोणता आहे त्याच्यामधला बॉडी सेंटरमध्ये असणार. म्हणजे एकूण पार्टिकल्स किती झाले? 2. देर आर 2 पार्टिकल्स. नाव द थर्ड टाईप इज द फेस सेंट्रेड क्युबिक सेल. इट इज नोन टू बी FCC. वरचा जो होता BCC त्यानंतरचा हा आहे FCC. आता हा जो FCC मध्ये त्याच्या फेसला एकूण 6 फेस असतात. आणि जेव्हा तो फेसला तो हे करतो तेव्हा एकूण 2 युनिट सेलमध्ये तो कंट्रीब्यूट झालेला असतो. म्हणजे नेबरिंग युनिट सेलचा. याचा अर्थ त्याचा हाफ पार्ट फक्त ह्या युनिट सेलमध्ये असणार, हाफ पार्ट दुसऱ्या युनिट सेलमध्ये असणार. असे एकूण 6 पेजेस आहेत
that means 6 faces, 6 face multiplied by half, that means total 3 particles, प्लस त्याच्यामध्ये अजून हे जे 8 कॉर्नर्स जे आहेत त्यांचं कंट्रीब्युशन 1/8, that means total is 1 particle. This 1 particle plus this 3 particles, total number of particles are 4 in face centered unit cell. म्हणजे सर्वात जास्त जे काही पार्टिकल्स असणार हे फेस सेंटर्डमध्ये असणारे, FCC मध्ये असणारे 4, BCC मध्ये 2 आणि सिंपलमध्ये 1. सो दिस आर दी नंबर ऑफ पार्टिकल्स. हे नंबर ऑफ पार्टिकल्स हे आपल्याला नंतर ज्यावेळेस आपण ते डेन्सिटी काढू त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. यानंतर आपण बघणार आहे दॅट इज दी रिलेशन बिटवीन मोलर मास अँड डेन्सिटी. सो वी विल सी नेक्स्ट